नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदीमध्ये आज आपण पाहणार आहोत की आनंदीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि आनंदीला वाचवण्यासाठी युगंधर स्वतःच्या जीवाचं रान करतो. अगदी सैरवैर धावायला लागलेला असतो आनंदीला वाचवण्यासाठी. इकडे आता विद्याधर आणि शलाका इतके मूर्ख आहेत की आनंदीचा ॲक्सिडेंट झालेला असताना सुद्धा, तिच्या जीवावर बेतलेला असताना सुद्धा तिच्या या अवस्थेचा फायदा घेणार आहेत. चला तर नेमका आजच्या भागामध्ये काय आणि कसं दाखवलं आहे तेच आपण पाहूया. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आर्ची आता पृथ्वी समोर हात जोडून उभं राहिलेली असते की पृथ्वी दादा, तुम्ही तरी आम्हाला मदत करा. आमच्या आनंदी दिदीला जर या अंधारामध्ये काही झालं, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आमच्या आबा यातून बाहेर येऊ शकणार नाहीत. म्हणून आता पृथ्वी काय म्हणत असतो, आनंदीशी माझा काहीही संबंध नाही, पण आनंदीला शोधण्यासाठी मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. इथे आता पृथ्वी शिर्केंना म्हणत असतो, शिर्के चला आपण आनंदीला पटकन शोधूया, सगळीकडे पाहूया तिला. पण आता जाता जाताच पृथ्वी आर्चीला म्हणत असतो, तुम्ही दोघींनी एक काम करा, तुमचे कोणी पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील तर सगळ्यांना फोन लावून विचारा की आनंदी तिकडे गेली आहे का. त्यावेळेला आर्ची म्हणते, पृथ्वी दादा, माझ्या आनंदी दिदीला कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटलं किंवा तिचं मन उदास असलं की ती घराजवळ एक मंदिर आहे तिथे जाऊन बसते कोणाशीही न बोलता, मग तिथेच तिला पाहिलं पाहिजे. त्यावेळेला पृथ्वी शिर्केंना म्हणत असतो, शिर्के चला पहिल्यांदा त्या मंदिरामध्येच आनंदीला आपण शोधूया. इथे आता शिर्के सुद्धा म्हणत असतात, चला पृथ्वी आपण आनंदीला शोधूया असं म्हणतात आणि पृथ्वी आणि शिर्के घाईघाईनेच शोधण्यासाठी निघून जातात. तेवढ्याच इकडे आरती डोळ्यातील पाणी पुसतच मालक साहेबांच्या रूममधून खाली हॉलमध्ये आलेली असते. आता मात्र आरती खूप रागात असते. आता आरची पाहते आरतीला म्हणते, आरती ताई काय झालं ग, काय म्हणले मालक साहेब. त्यावेळेला आरती म्हणते, काही नाही, चल आपण आनंदीला शोधूया. आता आरची सुद्धा म्हणते, हो हो चल आपण शोधूया आनंदी दिदीला. त्यावेळेला या दोघी एकमेकीच्या हाताला धरून धावतच घराबाहेर जाणार. इतक्यातच आरची आरतीला म्हणत असते की अगं आरती ताई, एकदा पिंट्याला फोन लाव बरं, त्याला काहीतरी माहीत असेल, त्याच्याकडे गेली असेल आनंदी दिदी. त्यावेळेला आरती काय करते, तिथेच आता हॉलमध्ये उभारूनच पिंट्याला फोन लावते. आता इथे पिंट्या फोन उचलतो आणि आरतीला म्हणत असतो, आरती काय ग एवढ्या सकाळी फोन केलास, काय काम काढलंस माझ्याकडे. त्यावेळेला आता आरती म्हणते, पिंट्या ऐक थोडं, माझं महत्त्वाचं काम आहे, आनंदी तुझ्याकडे आली आहे का. आता असा प्रश्न ऐकून पिंट्या काय करतो, तिथे एका स्टॉलवर चहा पिण्यासाठी बसलेला असतो, तो पटकन चहाचा ग्लास खाली ठेवतो आणि उभाच राहतो, कारण त्याला धक्का बसतो की आनंदी नेमकी गेली कुठे. आता पिंट्या म्हणत असतो, नाही ग माझ्याकडे आनंदी आली नाही, काय झालंय, घरामध्ये काही प्रॉब्लेम झालाय का त्यांच्या. त्यावेळेला आरची म्हणत असते, रडतच म्हणत असते आता, अरे पिंट्या दादा काही सुद्धा व्यवस्थित नाहीये, आनंदी दिदी घर सोडून गेली आहे कुठेतरी, वाड्यामध्ये सगळीकडे शोधलं तिला पण कुठे सुद्धा ती मिळत नाहीये. आता पिंट्याला सुद्धा धक्का बसतो. तो म्हणत असतो, अगं असं काय बोलताय तुम्ही, कुठे गेली बरं आनंदी, कुठे गेली असेल ती. आता पिंट्याला सुद्धा आनंदीची काळजी वाटायला लागते. तेवढ्यातच आता पिंट्या जिथे उभारलेला असतो तिथेच गाडीचा जोराने ब्रेक दाबलेला आवाज येतो आणि सगळी माणसं अचानकच धावाधाव करायला सुरू करतात. इथे आता धावाधाव चालले म्हटल्यानंतर पिंट्याचा फोन सुरूच असतो आणि त्याच वेळेला एका माणसाला विचारतो की अहो तुम्ही सगळेजण का धावायला लागलाय बरं, का पळायला लागलाय, काय झाले तिथे पुढे. त्यावेळेला तिलाच एक माणूस म्हणतो, अहो पुढे एका आंधळ्या मुलगीचा ॲक्सिडेंट झाला आहे, तिला गाडीनं उडवलं आहे. आता हे ऐकू जातं आरतीला फोनवरून पलीकडे. तिकडे आता आरती आणि आरचीच्या पायाखालची जमीनच सरकते. आरची तर खूप जोराने रडायला लागलेली असते. आता आरतीला काय बोलावून काही नाही हे सुचतच नसतं. ती आता पिंट्याला म्हणत असते, पिंट्या काय म्हणतोय तो माणूस, आंधळी मुलगी ॲक्सिडेंट काय म्हणत आहे बरं, कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, तू जाऊन बघतोस का कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे ते. आता पिंट्या म्हणत असतो, आरती तू घाबरू नकोस, मी जाऊन बघतो बरं तिथे कोण आहे ते तर म्हणत आहेत एका आंधळ्या मुलगीचा ॲक्सिडेंट झाला आहे, तू घाबरू नकोस, मी लगेच जातो बघ. इकडे आता आरती आणि आरचीचं अंग लटपटायला लागलेलं असतं, त्या खूप रडायला लागलेल्या असतात. आता त्यांना कळत नाही की नेमका कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यावेळेला माई आणि बापू काय करतात, आरती आणि आरचीला धीर देण्यासाठी पुढे येतात आणि म्हणत असतात, अगं तुम्ही दोघी अशा रडू नका, घाबरू नका, काय झालं आहे बरं, काय झालं आहे सांगा बरं. त्यावेळेला आरची म्हणते, अहो बापू बघा ना, पिंट्या काय म्हणत आहे, कोणाच तरी आंधळ्या मुलगीचा ॲक्सिडेंट झालाय म्हणे. आता आरची आणि आरती एकमेकांचे हात धरून रडायला लागलेले असतात. बापू म्हणतात, आरती अजिबात घाबरू नको बरं, मनामध्ये वाईट विचार अजिबात आणू नकोस, ती कदाचित आपली आनंदी नसेल सुद्धा, काही सुद्धा असं होणार नाही, अजिबात वाईट विचार करू नका असं म्हणतात. आणि बापू आरतीच्या हातातून मोबाईल घेतात आणि पिंट्याशी बोलतात.
आता बापू पिंट्याला म्हणत असतात, हे बघ पिंट्या, तू तिथे जा आणि बघ बरं कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, जा लवकर बरं. आता इथे आरती मात्र चांगलीच घाबरलेली असते. माई आता तिला धीर देतात, तिथेच एका खुर्चीवर बसवतात आणि म्हणत असतात, आरती असा धीर सोडायचा नाही बरं का, आपल्या आनंदीला काही सुद्धा होणार नाही, आपल्या आनंदीचा ॲक्सिडेंट झालाच नसेल मुळी. आणि इकडे आता पिंट्यासुद्धा इकडे ॲक्सिडेंट झालेली मुलगी एका बाकड्यावर पडलेली असते, रक्ताने भरलेली, आणि तिच्या तोंडावर आणि निम्म्या शरीरावर एक रुमाल झाकलेला असतो, कारण तिला खूप लागलेलं असतं. तेवढ्यातच पिंट्या तिथे पोहोचतो. आता इथे पिंट्या तिथे गेल्यानंतर पटकन आरतीला व्हिडिओ कॉल करतो आणि म्हणतो असतो, आरती मी तिथे पोहोचलो आहे, ती मुलगी खूपच रक्ताने भरली आहे, एका बाईने तिला कडला आणून असं ठेवलं आहे. त्याला आरती म्हणते, पिंट्या पटकन कॅमेरा फिरव बरं तिकडं. त्यावेळेला इथे आता असं दाखवलं आहे की जी मुलगी ॲक्सिडेंट झालेली असते ती सेम आनंदीसारखीच दिसत असते, म्हणजे तिची तब्येत तशी असते आणि तिच्या अंगावर सेम आनंदीसारखीच साडी असते, म्हणजे ती डिक्टो आनंदीच आहे. आता इथे पिंट्या कॅमेरा फिरवल्याबरोबर आरती आणि आरची पाहतात तर काय ती आनंदीच असते. आता त्या दोघींना काही कळायचंच बंद होतं, त्या जोराने रडायला लागतात. आता इथे व्हिडिओ कॉलवर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलगीला पाहून माई आणि बापू सुद्धा घाबरलेले असतात. छायाताई सुद्धा रडायला लागलेल्या असतात, त्या सुद्धा घाबरलेल्या असतात की आता आनंदी ताईंचं कसं होणार बरं. इथे आता आरती म्हणत असते, पिंट्या त्या मुलगीचा चेहरा दाखव बरं. आता इथे पिंट्या हळूहळू त्या मुलगीच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण एवढं रक्त व्हायला लागलेलं असतं की पिंट्या म्हणतो, अगं आरती कसा रुमाल काढणार, अगं किती रक्ताने किती चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत, नाही मी नाही काढू शकत. आता पिंट्या चेहरा दाखवायला नाही म्हणत असतो, कारण एवढ्या जखमा झालेल्या असतात आणि तो चेहरा ओळखतच नसतो. आता हे पाहून तर आरती आणि आरची आणि सगळ्यांच्याच अंगावर काटा आलेला असतो, एवढा जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला असतो. आता पिंट्या काय करतो, त्या मुलगीचा सगळाच व्हिडिओ कॉलमध्ये दाखवत असतो, म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत. आता छायाताई ते सगळं पाहिल्यानंतर छायाताईंच्या पटकन लक्षात येतं की आनंदीने सुद्धा घरातून जाताना तशीच साडी नेसली होती, म्हणून त्या आता रडतच ओरडत असतात की आरतीताई, आनंदीताईंनी घरातून जाताना हीच साडी नेसली होती, या आपल्या आनंदीताईच आहेत. हे ऐकून आता माईंचं सुद्धा धीर सुटलेला असतो, त्या सुद्धा रडायला लागलेल्या असतात. आता त्या व्हिडिओ कॉलमध्ये त्या मुलगीच्या डोक्याजवळ एक गाठोडं दिसतं, ते आरचीला दिसतं. आता आरची म्हणते, हे गाठोडं सुद्धा माझ्या आनंदी दिदीचंच आहे. आता आरची खूप रडायला लागलेली असते. आता हे ऐकतो पिंट्या काय करतो, व्हिडिओ कॉल खाली ठेवतो आणि पटकन ते गाठोडं हातामध्ये घेतो आणि सोडतो आणि सगळ्या साड्या बिड्या उचलून पाहायला लागतो, तर त्यामध्ये आनंदीचं आधार कार्ड सापडतं. आता ते पाहून तर खात्रीच झालेली असते की ती ॲक्सिडेंट झालेली मुलगी आनंदीच असते. आता पिंट्या म्हणतो, हो ग, यामध्ये आनंदीचं आधार कार्ड आहे. आता इकडे पिंट्या ते आधार कार्ड दाखवतच म्हणत असतो की अगं आरती, ही आपल्या आनंदीच आहे, हे तिचं आधार कार्ड आहे ना तिच्या गाठोड्यामध्ये. हे ऐकून आता माई रडायला लागलेले असतात. आरती आणि आरची तर जोराने हुंदका फोडतात. आता एवढा मोठा ॲक्सिडेंट आनंदीचा झाला आहे पाहून या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. इकडे पिंट्या सुद्धा आता रडायला लागलेला असतो. आता इथे पिंट्या काय करतो, आनंदीचा हे म्हटल्यानंतर तिच्या हाताला जोराने हलवायला लागतो. आनंदी उठ ना, आनंदी उठ ना, असं करून आता पिंट्याचं सुद्धा धीर सुटत चाललेला असतो. आता तो पाठीमागील माणसांना म्हणत असतो, अरे बघत काय उभारलाय, जावा पटकन ॲम्ब्युलन्सला कोणीतरी बोलवा बरं. आता इकडे घरामध्ये मात्र चांगला गोंधळ उठलेला असतो. आरती आणि आरचीला काही करावं सुचतच नसतं. तेवढ्यातच युगंधर खाली हॉलमध्ये आलेला असतो, ते पाहतात बापू. आता बापू सुद्धा गोंधळतात, म्हणतात, अरे युगंधर ये पटकन ये. त्यावेळेला आरती आणि आरचींचा हातामध्ये जो व्हिडिओ कॉल असतो तो युगंधरला दाखवतात. आता युगंधर पाहतो तर काय, आनंदी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली असते, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर रुमाल असतो. नेमकी आनंदी आहे की कोण आहे ते त्यामध्ये कळत नसतं. आता इथे माई म्हणत असतात की अरे युगंधर, आपल्या आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे, काहीतरी कर ना. त्यावेळेला युगंधर सुद्धा चांगलाच घाबरलेला असतो. आता युगंधर पिंट्याला म्हणत असतो की अरे पिंट्या, बघत काय बसलाय, जा पटकन ॲम्ब्युलन्स बोलव, कोणाची तरी गाडी बघ, तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं ना. त्यावेळेला पिंट्या म्हणत असतो, अहो मालक साहेब,
ही रस्ता एवढी कडेला आहे की इथे कोणाचीच गाडी नाहीये, कोणाचीच येऊ शकत नाही आणि ॲम्ब्युलन्सला मी बोलवलंच आहे. आता इकडे युगंधर मात्र प्रयत्न करायला सुरू करतो. इथे आता युगंधर काय करतो, पटकन एका डॉक्टरांना फोन लावतो आणि व्हिडिओ कॉलवरच आनंदीचा जो ॲक्सिडेंट झालेला असतो ते दाखवतो. आता ते डॉक्टर पाहून म्हणत असतात की अरे बापरे, किती वाईट अवस्था झाली आहे. आता युगंधर म्हणत असतो, डॉक्टर तुम्ही पटकन त्या ठिकाणी पोहोचा. पिंट्या सांग बरं, पत्ता सांग डॉक्टरांना. त्यावेळेला पिंट्या सुद्धा त्या ठिकाणाचा पत्ता अगदी व्यवस्थित सांगतो. आता युगंधर म्हणत असतो, पत्ता ऐकला ना डॉक्टर, पटकन तुम्ही तिकडे पोहोचा बरं. त्यावेळेला डॉक्टर म्हणत असतात, अहो मालक साहेब मी नाही येऊ शकत तिकडे, कारण मी आता शहरामध्ये नाही, मी शहरातून बाहेर गेलो आहे. त्यामुळे तुम्ही तिला स्वतः जाऊन हॉस्पिटलमध्ये न्या. अतिशय तिच्यातून रक्त वाहत आहे तिच्या डोक्यातून. पटकन तिला हॉस्पिटल नेण्याची गरज आहे. आता डॉक्टर युगंधरला सांगत असतात की तिथे जाऊन ट्रीटमेंट करणं अतिशय अवघड आहे, कारण तिच्या डोक्यातून एकसारखं रक्त व्हायला लागलं आहे. तुम्ही पटकन तिला हॉस्पिटलला ऍडमिट करा. आता युगंधर काय करतो, डॉक्टरांचा फोन कट करतो आणि एका माणसाला फोन करतो आणि पटकन सुभाषनगरला ॲम्ब्युलन्स पोहोचली पाहिजे अशी ऑर्डर देतो आणि घाईघाईनेच आरती आणि आर्चीला घेऊन त्या पत्त्यावर पोहोचायला निघतो. आता हा सगळा प्रकार ऐकते ही धनश्री. आता ही धनश्री विद्याधरच्या नादाला लागून स्वतः वाईट होत चाललेली असते. ती स्वतःच्या मनातच म्हणत असते की अरे आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे, ही तर ग्रेट बातमी आहे, की चांगली बातमी आहे, ही पटकन यांना जाऊन सांगितलीच पाहिजे असं म्हणते आणि लगेच या विद्याधरकडे धावत येते. आता ठरल्याप्रमाणे हा विद्याधर आणि शलाका काहीतरी वाईट वृत्तीचंच बोलणं सुरू ठेवत असतात आणि त्याचप्रमाणे विद्याधर म्हणत असतो शलाकाला की बघ आता या युगंधरची मी अशी काही अवस्था करणार आहे, इतका याला बदनाम करणार आहे की अख्खा कोल्हापुरामध्ये तोंड दाखवायला याला जागा सुद्धा उरणार नाही. तेवढ्यातच दार उघडून ही धनश्री आतमध्ये येते आणि कडी लावून घेते आतून आणि विद्याधरला म्हणत असे, अहो ऐका ना. त्यावेळेला विद्याधर म्हणत असो, काय ग धने, काय झालं बरं, काय सांगायलीस तू. त्यावेळेला धनश्री म्हणत असते की अहो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता विद्याधर कधीच धनश्रीची चांगलं बोलत नाही. त्याचप्रमाणे धनश्रीला म्हणत असतो की अगं तू रूममध्ये आलीस त्याच वेळेला मी ओळखलं होतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच तू इथे आली आहेस. त्यावेळेला धनश्री म्हणत असते, अहो ऐका तरी मी काय सांगत आहे ते. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, बोल बोल तुला काय बोलायचं आहे. धनश्री म्हणते, अहो आनंदी सापडली आहे. आता हे ऐकून ही शलाका खाड करून उठूनच उभी राहते. काय, आनंदी सापडली आहे. हे ऐकून विद्याधरच्या सुद्धा चेहऱ्याचा रंग उडतो. आता धनश्री म्हणत असते, अहो ती सापडली आहे, पण एका कुठल्या झोपडीमध्ये ती ॲक्सिडेंट होऊन पडली आहे. अगदी ती मरणाच्या दारातच आहे आणि रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या आनंदीला बघण्यासाठीच भाऊजी आणि त्या तिच्या बहिणी पटकन धावतच गेल्यात बघा. त्यावेळेला आता शलाका म्हणते, अगं पण कुठे आहे, काय पत्ता आहे, कुठल्या पत्त्यावर आहे ती, कुठं ॲक्सिडेंट झालाय तिचा. त्यावेळेला धनश्री पत्ता सांगते, सुभाषनगर कुठल्या तरी कोपऱ्यावर पडली आहे ॲक्सिडेंट होऊन. आता इकडे शलाका काय करते, पटकन तिच्या एका माणसाला फोन लावते आणि म्हणत असते, मी जे सांगते ते नीट ऐकायचं. सुभाषनगरच्या कोपऱ्यावर आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिथे पटकन पोहोचायचं आणि तिथे काय काय घडत आहे त्यातील एका मिनिटाची अपडेट मला देत राहायचं. तिथं काय काय घडतं ते सगळं मला सांगायचं, पटकन पोहोचायचं बरं का, असं म्हणते आणि फोन कट करते. हे पाहून विद्याधर म्हणत असतो, अगं ये शलाका काय करायचं तुला बरं त्या आनंदीच्या ॲक्सिडेंटच्या अपडेट, अगं मरत्या तर मरू देईल किती. आता ही शलाका म्हणत असते, अरे विद्याधर असं काय करतोस, बिझनेस असो किंवा खेळ प्रत्येक गोष्टीत सतर्क राहावंच लागतं. पुढच्या माणसाच्या त्रास देणाऱ्या गोष्टी आणि त्याचा लाचारपणा आपल्याला फायदा देऊन जातात, फक्त लक्ष ठेवण्याची गरज असते. आता युगंधर हे ऐकून तिला म्हणत असतो, शलाका तुझं डोकं आहे बरं का, म्हणजे युगंधरला ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट इथे आता घडलेली आहे. युगंधरला सतत असं वाटायचं की माझा वीक पॉईंट आनंदी आहे, हे जर शलाका आणि विद्याधरला कळालं तर ते माझा गैरफायदा घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि युगंधरने एवढं सगळं लपवून ठेवून सुद्धा, एवढं सतर्क राहून सुद्धा शलाका आणि विद्याधरला त्याची दुखती नस सापडलेलीच आहे. इकडे आता गाडीमध्येच युगंधरला चैन पडत नसतो. आता त्याला कधी एकदा आनंदीजवळ पोहोचतोय असं झालेलं असतं. आता युगंधरचा जीव खूप अस्वस्थ झालेला असतो. आरती आणि आर्ची खूप घाबरलेले असतात. इकडे आता युगंधर ड्रायव्हरांना म्हणत असतो, अरे चल रे बाबा जरा गाडी फास्ट चालव. आता युगंधर म्हणतो, आरती त्या पिंट्याला फोन लाव बरं आणि विचार तिथे ॲम्ब्युलन्स पोहोचली की नाही. आरती पटकन पिंट्याला फोन लावते आणि म्हणत असते, पिंट्या ॲम्ब्युलन्स आले का तिथे. त्यावेळेला पिंट्या म्हणत असतो, अगं नाही ना अजून ॲम्ब्युलन्स आली नाही. ते हे ऐकून युगंधरला धक्का बसतो आणि म्हणत असतो, काय अजून ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचली नाही. आता इथे युगंधर
युगंधर काय करतो, ॲम्ब्युलन्स वाल्याला फोन लावतो आणि म्हणत असतो तुम्ही काय करताय बरं, अजून का पोहोचला नाही तुम्ही. त्यावेळेला तिकडून तो ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर म्हणत असतो की मालक साहेब आम्ही नाही पोहोचू शकत तिकडे, आमच्या गाडीची टायर पंक्चर झाली आहे. हे ऐकून युगंधर चिडतो आणि म्हणत असतो अहो काय तुमच्या हातून एक काम धड होत नाही का, काही पण करा आणि तिथे पोहोचा, दुसरी कुठली तरी ॲम्ब्युलन्स तिथे पाठवा. त्यावेळेला ड्रायव्हर म्हणत असतो हो आम्ही दुसरी एक ॲम्ब्युलन्स अरेंज केली आहे, ती पोहोचतेच तिथे. त्यावेळेला युगंधर म्हणतो किती वेळ लागेल, किती वेळात पोहोचणार आहे ती. त्यावेळेला तो ड्रायव्हर म्हणत असतो 1 तास तरी लागेल. हे ऐकून युगंधर पुन्हा चिडतो. आरती ऐकते आणि म्हणते 1 तासात काय होईल बरं. आता तिकडून पिंट्या म्हणत असतो अगं आरती पटकन ॲम्ब्युलन्स पाठवा, काहीही करून पाठवा, लवकर पाठवा. आनंदीच्या डोक्यातून अगदी रक्ताच्या धारा व्हायला लागल्या आहेत. इथे आता आरती पिंट्याला म्हणत असते अरे पिंट्या मालक साहेब काहीतरी करतील, थांब थोडा वेळ. त्यावेळेला युगंधर काय करतो, त्या ॲम्ब्युलन्सवाल्याचा फोन कट करतो आणि पटकन डॉक्टरांना फोन लावतो आणि म्हणत असतो डॉक्टर ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचतच नाहीये आणि तिच्या डोक्यातून खूप रक्त व्हायला लागलं आहे, मी तुम्हाला विनंती करतो काहीतरी उपाय सांगा की ते रक्त थांबलं पाहिजे. आता डॉक्टर काय करतात, एक उपाय सांगतात, म्हणजे एक पट्टी असते ती जर आनंदीच्या डोक्याला बांधली तर तिचं रक्त ते थांबू शकतं. म्हणून त्या पट्टीचं नाव सांगतात आणि मेडिकलचं नाव सुद्धा सांगतात आणि कुठे मिळणार हे सुद्धा सांगतात. आणि युगंधरला म्हणतात जावा पटकन तिथे आणि ती पट्टी घेऊनच तिथे तुम्ही पोहोचा आणि ती पट्टी बांधा, म्हणजे रक्त थांबेल. आणि हे रक्त जर असंच वाहत राहिलं तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो, म्हणून लवकर तुम्ही तिथे पोहोचा. आता युगंधर म्हणतो ठीक आहे, आम्ही ती पट्टी घेतो आणि पटकन तिकडे जातो. इथे आता आरती म्हणत असते मालक साहेब काय झालं बरं. त्यावेळेला युगंधर काहीच बोलत नाही, फक्त एकच वाक्य बोलतो की तुम्ही दोघींनी काळजी करू नका, आपल्या आनंदीला काही सुद्धा होणार नाही. इकडे आता ही शलाका आनंदीच्या ॲक्सिडेंटच्या अपडेट फोनवरून घ्यायला लागलेली असते आणि एक माणूस तिथल्या सगळ्या अपडेट शलाकाला देत असतो. आता शलाका म्हणत असते काय अपडेट आहे, काय नेमकं चाललं आहे तिथे. त्यावेळेला तो माणूस म्हणत असतो की आनंदीच्या डोक्यातून एकसारखं रक्त व्हायला लागलं आहे आणि असंच जर वाईट राहिलं तर ती आनंदी या जगात राहणारच नाही, ती मरून जाईल. आणि डॉक्टरांनी एक उपाय सांगितला आहे, तिच्या डोक्याला एक पट्टी बांधायला सांगितली आहे आणि ती पट्टी इथेच एका मेडिकलमध्ये मिळत आहे. ती जर पट्टी आणली तर आनंदीच्या डोक्यातील रक्त थांबू शकतं. आता इथे ही शलाका ज्यावेळेला ऐकते की आनंदीचा जीव फक्त त्या पट्टीमुळेच वाचू शकतो, त्यावेळेला ही शलाका पटकन एक प्लॅनिंग करते, आनंदीचा जीव गमावण्याचं प्लॅनिंग करते. आता इथे त्या माणसाला काहीतरी खुसूरफुसूर फोनवरून सांगत असते की म्हणजे पुढे आपल्याला ती कळणारच आहे. त्या माणसाला व्यवस्थित सगळं प्लॅनिंग समजावून सांगत असते, असं करा तसं करा. आता तो माणूस सुद्धा लगेच शलाकाने सांगितलेल्या प्लॅनिंगच्या तयारीला लागतो. आता शलाकाने एवढं जबरदस्त प्लॅनिंग केलेलं असते या आनंदीला मारण्याचं की हे पाहून विद्याधर म्हणत असतो वा शलाका काय तुझं डोकं आहे ग, किती हुशार आहेस. आता काही ती आनंदी वाचत नाही बघ, आता ती आनंदी या जगात काही राहणारच नाही, आता ती मरणारच. त्यावेळेला ही शलाका चांगली घमंडानेच म्हणत असते की हा डाव तर आत्ता सुरू झाला आहे, बघ आता पुढे पुढे काय होतं ते. ही शलाका म्हणजे मोठा धमाकाच आहे. त्यावेळेला हा विद्यार्थी सुद्धा तिला खुन्नस देतच चांगली स्तुतीच करत असतो. आता या दोघांना मात्र आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे पाहून खूप आनंद झालेला असतो. आनंदीचा ॲक्सिडेंट झालेल्या गोष्टीचा सुद्धा गैरफायदा हे दोघे घेणार आहेत आणि युगंधरला त्रास देणार आहेत. आता इथे घरून माई आणि बापू काय करतात, शोधाय गेलेल्या पृथ्वीला फोन लावतात आणि माईंचा फोन म्हटल्यानंतर पृथ्वी पटकन फोन उचलतो. आता माई आनंदीच्या ॲक्सिडेंटची बातमी द्यायलाच फोन केलेला असतो, पण इथे पोहोचतो तो प्रांजल. आता प्रांजल माईंच्या हातातून फोन पटकन हिसकावून घेतो आणि स्वतःच बोलायला सुरू करतो. आता इकडे माईंना बोलूच देत नाही, स्वतःच बोलायला सुरू करतो. अरे दादा तुला फोन अशासाठी केला आहे की आनंदी सापडली आहे. त्यावेळेला हे ऐकून पृथ्वी म्हणतो सापडली आहे, कुठे सापडली बरं. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो अरे कुठे नाही रे, ती तिच्या आबांच्याच घरी गेली होती, तिच्या माहेरी जाऊन बसली आहे. त्यावेळेला पृथ्वी चिडतो आणि म्हणत असतो काय मूर्ख आहे ही आनंदी, एवढंच जायचं होतं तर घरी सांगून जायचं ना, मी माझे कामधंदे सोडून मी हिच्या काळजीपोटी हिला शोधत फिरायला लागलोय आणि ही तिकडे जाऊन बसले होय. आता प्रांजलचं हे वागणं पाहून माई आणि बापू त्याच्यावर चिडलेले असतात. ते म्हणत असतात प्रांजल असं का वागलास बरं, का खोटं सांगितलंस तू पृथ्वीला, का सांगितलं नाहीस आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे ते. त्यावेळेला प्रांजल काहीच उत्तर देत नाही. या प्रांजलला तर
तर त्या आनंदीचा खूप तिरस्कार वाटत असतो. आता प्रांजल या पृथ्वीला ओरडणार इतक्यात शिल्पा तेथे आलेली असते. आता इथे बापू म्हणतात, शिल्पा तू सुद्धा? त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, हो, पृथ्वीला आनंदीच्या ॲक्सिडेंटची बातमी सांगायची नाही. आनंदीच्या ॲक्सिडेंटची बातमी मला धनश्रीकडून कळाली आहे आणि नेमकं तिथं काय घडत आहे हे मला धनश्रीकडून सगळं कळत आहे, पण पृथ्वीपर्यंत ही बातमी पोहोचवायची नाही. त्यावेळेला माई म्हणत असत, अगं शिल्पा असं काय करतेस, तू आत्या आहेस ना त्याची, मग अशी का वागतेस बरं? त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, हो, मी आत्या आहे त्याची, म्हणूनच मी त्याच्याशी असं वागत आहे, कारण आनंदीविषयी त्याच्या मनामध्ये खूप राग आणि खूप तिरस्कार आहे आणि आनंदीविषयी दया, माया, प्रेम त्याच्या मनामध्ये आलेलं मला अजिबात नको आहे. आता इथे ही शिल्पा तर एवढी कठोर दाखवली आहे की ती माई आणि बापूंना म्हणत असते की ते आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे, मला काहीही फरक पडत नाही आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट जरी झालं तरी मला किंवा या घरातील कोणालाच काहीही फरक पडणार नाही. आणि माई आणि बापू, तुम्ही विसरू नका की तुम्ही सुद्धा या घरातीलच एक आहात, तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा काहीही फरक पडायला नको, मला ते आवडणार नाही असं म्हणते आणि शिल्पा प्रांजलला घेऊन तेथून निघून जाते. इकडे माई आणि बापू मात्र खूप कळकळत असतात. माई तर म्हणत असतात, या घरातील माणसं एवढी का निर्दयी झाली आहेत बरं, त्यांच्या मनात थोडी सुद्धा प्रेमाची भावना का नाही बरं? देवा, तूच माझ्या आता लेकीला या सगळ्यातून बाहेर काढ, तिच्या पाठीराखात तूच एक आहेस बघ, तूच आता तिच्याकडे लक्ष ठेव. आता इथे पिंटेची मात्र आता चांगलीच तलकरी झालेली असते, कारण त्याला आनंदीची अवस्था समोर दिसत असते की आनंदीची अवस्था खूप क्रिटिकल होत चाललेली असते. आता तो आरतीला म्हणत असतो, अगं आरती, काहीतरी करा, ॲम्ब्युलन्स पाठवा, काहीतरी करा, लवकर पोहोचा इकडे. त्यावेळेला आरती म्हणत असते, हो पिंट्या, आम्ही लवकर येत आहे. तिच्या डोक्याला बांधण्यासाठी डॉक्टरांनी एक पट्टी सांगितली आहे आणि तीच पाहण्यासाठी आर्ची आणि मालक साहेब गेले आहे तिथल्या जवळच्या मेडिकलमध्ये. आता तेवढ्यातच आर्ची आणि मालक साहेब तिथे येतात. आता आर्ची खूप रडत असते, घाबरलेली असते. ती म्हणत असते, आरती ताई नाही गं, ती पट्टी त्या मेडिकलमध्ये मिळतच नाही आहे. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं आर्ची, असं काय करतेस, डॉक्टरांनी तिथेच तर मिळेल म्हणून सांगितलं होतं. त्यावेळेला मालक साहेब म्हणत असतात, काही कळणच झालंय, त्या सगळ्या पट्ट्या आत्ता हेच कोणतरी घेऊन गेले आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या घेऊन गेले आहेत. आता इकडे युगंधर मात्र चांगलाच विचारात पडलेला असतो की सगळ्या पट्ट्या कोणी खरेदी केल्या बरं. इकडे आरची खूपच धीर सोडत असते म्हणून आरती तिला आधार देत असते. तेवढ्यातच एक आवाज येतो, आम्ही पट्ट्या सगळ्या खरेदी केल्या आहेत म्हणून. आता हा आवाज असतो विद्याधरचा. विद्याधर आणि शलाका या युगंधरच्या याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी तेथे पोहोचलेले असतात. इकडे शलाकाच्या चेहऱ्यावर तर चांगलाच आनंद दिसायला लागलेला असतो. आता हा विद्याधर हातामध्ये मोठा बॉक्स घेऊनच युगंधर समोर येतो आणि म्हणत असतो की तुला काय हीच पट्टी पाहिजे होती ना, तर त्या सगळ्या पट्ट्या आम्हीच खरेदी केल्या आहेत, आमच्याकडेच आहेत त्या पट्ट्या. यातीलच एक पट्टी दाखवत म्हणत असतो, हीच पट्टी तुला हवी आहे ना, हीच पट्टी आनंदीसाठी संजीवनीचं काम करणार आहे ना, तर चल आता ती पट्टी माझ्याकडे आहे. आता विद्याधर म्हणत असतो, अरे या पट्टीकडे बघू नकोस, सगळ्या पट्ट्या माझ्याकडेच आहेत, पाठीमागे टेम्पोच थांबला आहे बघ, पण मी काही तुला देणार नाही. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो की मला वाटलंच होतं, मला संशयच आला होता की एवढा निर्लज्जपणा फक्त तुम्ही दोघंच करू शकता. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, काय करणार दादा, आपला स्वभावाचा गुणधर्म सोडून चालतोय होय. आता विद्याधर म्हणत असतो, अक्कड कोल्हापुरात तुला ही पट्टी कुठेच मिळणार नाही, कारण सगळा स्टॉक आम्ही एका टेम्पोमध्ये भरला आहे. हे ऐकून आरती हात जोडते विद्याधर समोर, म्हणत असते, प्लीज प्लीज विद्याधर सर, असं करू नका, फक्त एक पट्टी द्या, माझ्या आनंदीचा जीव वाचला पाहिजे, तिच्या डोक्यातून खूप रक्त व्हायला लागला आहे. आता आरची आणि आरती रडतच या विद्याधर समोर हात जोडतात. इथे आता आरतीची ही विनंती ऐकून शलाका म्हणत असते, हो हो, आम्ही पट्टी देणार ना, देणार, तुला नक्की पट्टी देणार, पण त्या बदल्यात आमचं एक काम तुम्हाला करावं लागेल. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो की बोल बोल, तुला किती पैसे पाहिजे, बोल पटकन, ही पट्टीची मला आता खूप गरज आहे. आता शलाका म्हणत असते, पैसे नाही, मला पैसे नको आहेत, तर तुमची भाऊजी मला एका कागदावर सही पाहिजे. त्यावेळेला शलाका आता चिडवण्यासाठी म्हणत असते की तुम्ही तर सही करत नाही ना, तुम्ही तर अंगठे बहादूर आहात. आता शलाका म्हणत असते, अंगठा तर अंगठा, पण या कागदावर तुम्ही एक अंगठा उठवा आणि ह्या पट्ट्या घेऊन जा. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, अंगठा कुठल्या कागदावर, कशाला पाहिजे, कसला कागद आहे बरं? शलाका म्हणत असते की या कागदामध्ये असं लिहिलं आहे की पृथ्वी तुमची कंपनी सोडून आमच्या कंपनी बरोबर काम करू शकतो. आता इथे युगंधर शांतच होतो, काहीच बोलत नाही. आता ही शलाका म्हणत असते, अहो भाऊजी, असं शांत काय बसलाय बरं, तिकडे आनंदीच्या डोक्यातून भरारा रक्त व्हायला लागला आहे, अगदी मिनिटाला तिचं रक्त आटायला लागलंय. अहो अंगठा करून टाका आणि आनंदीचा जीव वाचवा. एक तर तुम्ही पृथ्वीला
कंपनीतून आणि आयुष्यातून बाहेर काढवा आणि आनंदीचा जीव वाचवा, नाहीतर मग काय आनंदीला मरताना पहा. आता इथे युगंधर काहीच बोलत नाही, थोडासा विचार करायला लागतो. इकडे आरती आणि आर्ची मात्र खूप घायाळ झालेले असतात, कारण इकडे आता आनंदीच्या जीवावर बेतलेलं असतं आणि ही शलाका याच परिस्थितीचा फायदा घेत असते. ती म्हणत असते, अहो भाऊजी विचार काय करायला लागलात, अगदी एक एक मिनिट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तिकडे आनंदीचा जीव अगदी टांगणीला लागला आहे. ठरवा पटकन, तुम्हाला पृथ्वी हवं आहे की आनंदी हवी आहे. आता तुमच्याच हातामध्ये सगळा निर्णय आहे. आनंदी जिवंत राहील की नाही हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे. तर प्रेक्षकांनो, इथे जबरदस्त आता युगंधर पुढे एक चॅलेंज ठेवण्यात आलेलं आहे. आता युगंधरने जर त्या कागदावर सही केली तर पृथ्वी नाराज होणार. पृथ्वी युगंधरला जबाबदार ठरवणार की तुम्ही मुलाला नाही तर आनंदीला निवडला आहे. पुन्हा तीच परिस्थिती युगंधर समोर येऊन उभी राहिली आहे. की एकतर आनंदीला निवडायचं किंवा एकतर मुलांना निवडायचं. तर इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की युगंधर आनंदीला निवडतो की पुन्हा दुसरं काहीतरी उत्तर यावर शोधतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त धमाका पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे युगंधर, आरती आणि आर्ची जिथे आनंदीचा ॲक्सिडेंट झालेला असतो तिथे पोहोचलेले असतात आणि त्याच वेळेला पिंट्या मालक साहेबांना म्हणत असतो, मालक साहेब तुम्हाला यायला खूप उशीर झाला आहे. आता आनंदी आपल्यामध्ये राहिली नाही, ती या जगामध्येच राहिली नाही. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. युगंधरच्या जणू पायाखालची जमीनच सरकलेली असते. तेवढ्यातच आर्ची चिडून उठून उभी राहते आणि म्हणत असते की तुमच्यामुळे झालं आहे सगळं, तुमच्यामुळे माझी आनंदी दिदी या जगातून निघून गेली आहे. तर प्रेक्षकांनो, नेमका हा काय प्रकार आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे. आनंदी मालिका जबरदस्त वळणावर येऊन थांबली आहे. तर नेमकी ती प्राण गेलेली मुलगी आनंदीच आहे की दुसरी कोणी आहे, नेमका हा काय प्रकार आहे, काय गोंधळ आहे सगळा. आनंदी कशी जाऊ शकते बरं या जगातून युगंधरला सोडून? नाही, हे शक्यच नाही. तर आनंदी मालिकेमध्ये नेमकं काय घडलं आहे तेच आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.